मोदींकडे येत असतात आणि या सोबतच एकूणच लठ्ठपणा असेल किंवा बैठं काम करण्याची सध्याची जीवनशैली असेल या सगळ्या विषयी सुद्धा मोदींनी भाष्य केलं होतं। नक्कीच नरेंद्र मोदींनी जे एक सांगितलं की अनेक ठिकाणी आजवर अनेक देशांची ओळख ही मेडिकल टुरिझमसाठी आहे की असंख्य लोक वेगवेगळ्या ठिकाणी वैद्यकीय उपचारांच्या अनुषंगाने किंवा तिथे असणाऱ्या शस्त्रक्रियेचे कमी खर्च असतील, वेगवेगळ्या उपचारांचे कमी खर्च असतील, त्या अनुषंगाने लोक हे अशा वेगवेगळ्या ठिकाणी जातात विविध देशांमध्ये। आणि ज्यावेळी आपण भारतीय पर्यटनाचा भारतातील विदेशी पर्यटनाचा विचार करतो त्यावेळी भारतात येऊन हील इन इंडिया असं ज्यावेळी नरेंद्र मोदींनी सांगितलं त्यावेळी आपल्याला माहिती आहे की असंख्य ठिकाणी विशेषतः योग दिनाच्या पूर्वीपासून हे सगळ्या उपक्रम सुरू होते। पण आंतरराष्ट्रीय योग दिन आणि योगासनांना मिळालेल्या एका मान्यतेनंतर खूप मोठ्या प्रमाणावर देशभरामध्ये विविध ठिकाणी रिक्रिएशनल सेंटर्स सुरू झालेली आहेत। असंख्य ठिकाणी काही डेडिकेटेड योगासनं आणि योगाभ्यास यामार्फत लठ्ठपणा असेल, लोकांना असलेला मधुमेह असेल, हृदयविकार असतील, यावर काही ना काहीतरी आयुर्वेदिक पद्धतीने आणि आयुर्वेदिक जीवनशैली स्वीकारून म्हणजे केवळ औषधांच्या मार्फत नाही तर तिथे प्रत्यक्ष राहून आयुर्वेदिक जीवनशैली स्वीकारून त्यामधून आपले रोग आणि विकार दूर करण्याचे एक प्रयत्न किंवा काही ना काही सध्या प्रयोग हे देशभरात सुरू आहेत। त्यामुळे ज्यावेळी नरेंद्र मोदी असं म्हणतात की हील इन इंडिया तेव्हा सध्याच्या असलेल्या पाश्चात्य वैद्यकीय उपचार पद्धतीच्या पलीकडे जाऊन ज्यांना ज्यांना आपापल्या आजारांवर काही ना काही उपाय करायचा आहे असे सगळेच जण भारताकडे स्वतःच्या स्वास्थ्याचं केंद्र म्हणून पाहू शकतात। आणि भारताकडे स्वास्थ्याचं केंद्र म्हणून पाहतील तर ते कशा पद्धतीने तर ही जी योगाभ्यासाची आणि योगविद्येची जीवनशैली आहे ती जीवनशैली स्वीकारण्यासाठी निश्चितच लोकांना अशा विविध केंद्रांवर जाऊन राहावं लागेल, प्रत्यक्ष तिकडची जीवनशैली स्वीकारावी लागेल। त्यामुळे अशा स्वरूपाचे जी विविध केंद्र देशभरामध्ये सुरू झाली आहेत किंवा असंख्य ठिकाणी या हृदयविकार असतील, मधुमेह असेल, लठ्ठपणा असेल अशा असंख्य प्रश्नांवर उत्तर शोधण्याचे प्रयत्न जे वेगवेगळ्या ठिकाणी अशा केंद्रांच्या मार्फत सुरू आहेत तर हा एक नवा व्यवसायही असू शकतो। आणि या व्यवसायाला बूस्ट मिळण्याच्या दृष्टीने नरेंद्र मोदींनी असं म्हटलं असेल की हील इन इंडिया। त्याचं कारण असं आहे की भारतात सध्या असंख्य ठिकाणी असे प्रयोग सुरू आहेत आणि या ठिकाणी येऊन योगासनांची